यूट्यूबवरती मी लाईव्ह येतोय आणि तेही अशा अवस्थेत पावसामधून भिजून आलोय, केस विखुरलेले आहेत. तरीही मी आलेलो आहे कारण ज्या गोष्टी प्लॅन करून आयुष्यात बऱ्याच वेळा होत नाहीत. ॲक्च्युली आय हॅड क्रिएटेड माय चॅनल फॉर समथिंग डिफरंट इनिशियली फॉर स्पोकन इंग्लिश, बट नंतर वेळ मिळाला नाही, एडिटिंगसाठी वेळ जातो. पण आत्ता मी हा व्हिडिओ का बनवतो त्याचं रिझन तुम्हाला थोडंसं मी जिथं बसलो आहे इकडचा हा थोडा गार्बेज कचरा किंवा हे दाखवतो. आज रक्षाबंधनची सुट्टी होती म्हणून थोडंसं फायलिंग करत बसलो होते मी, जुनी कागदपत्र वगैरे व्यवस्थित ठेवणे. तर त्याच्यामध्ये मला काही सर्टिफिकेट्स मिळाले माझे कॉलेज लाईफमधले, आणि म्हणूनच एक इम्पॉर्टंट मेसेज द्यावा, जे काही लोक बघतील त्यांना खरोखर हा युजफुल होईल म्हणून हा मेसेज देतो. बऱ्याचदा पेपरमध्ये मी ॲड देतो की एम्प्लॉईज हवेत, टीचर्स हवेत वेगवेगळ्या पोस्टसाठी. लोक येतात, त्यांचा CV दाखवतात, रेझ्युम किंवा बायोडेटा ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये एम लिहिलेलं असतं. ते सगळं कॉपी पेस्टेड असतं, त्यांना त्याचा अर्थसुद्धा कळत नाही. मोस्ट ऑफ द टाइम सगळ्यांच्या CVमध्ये एकच एम असतं जे गुगलवरून घेतलेलं आहे. आणि एक्सपिरियन्स किंवा स्किलच्या कॉलममध्ये हे लिहिलेलं असतं त्यांनी, हे सगळे सर्टिफिकेट्स असतात. यू कॅन सी असे अटेंडेड असं लिहिलेलं असतं, अटेंडेड 1 डे वर्कशॉप अँड 2 डे वर्कशॉप लाईक दिस. आता हे सगळे सर्टिफिकेट्स आज मी काढून, बरेच दिवस मी सुद्धा ठेवले होते जपून, पण आज काढून मी ठरवलं की ह्या सगळ्यांना फेकून द्यायचा. कारण माझ्या आयुष्याच्या इतक्या वर्षामध्ये ह्या सर्टिफिकेट्सचा मला तेवढा फायदा झालाच नाही, तेवढा म्हणण्यापेक्षा काहीचा सुद्धा झालेला नाही. म्हणजे दीज आर लिटरली झिरो. पण त्यावेळी आम्हाला हे सर्टिफिकेट्स असे सांगून दिले जात होते जसं की ह्या सर्टिफिकेटवरती लाखो रुपयांचा तुम्हाला जॉब लागणार आहे. मी ह्या डिग्रींच्या सर्टिफिकेटबद्दल नाही बोलत, मी त्या सर्टिफिकेटबद्दल बोलतोय. खास करून ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळेल की आय हॅड अटेंडेड 1 डे वर्कशॉप ऑफ दिस अँड आय हॅड अटेंडेड 1 डे वर्कशॉप ऑफ दॅट, अशी काही सर्टिफिकेट असतात. त्यामुळे हे सगळं आयुष्यामध्ये गार्बेज आहे. खरी गोष्ट जी कामाला येते ती आहे तुमची स्किल अँड नथिंग एल्स. अँड स्किलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे कम्युनिकेशन स्किल. आणि आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये यू मस्ट बी प्रोफिशियंट, परफेक्ट अँड फ्लुएंट ओव्हर इंग्लिश. मराठीचा असायलाच पाहिजे अभिमान, पण इंग्लिशचीही असायला पाहिजे तेवढेच ज्ञान. थँक्यू व्हेरी मच. अँड दिस इज माय फर्स्ट यूट्यूब लाईव्ह. आय डोंट नो हाऊ टू एंड इट, लेट मी चेक इट. चालू झालं आहे का तेही मला माहीत नाही. आय विल एंड इट. वेअर इज इट? आय विल शो. इबू, इबू हाय करो बेटा, हाय करो. ओके, सो वेअर इज इट? Just a minute, I don't know how to end that.